डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. तरुणाईच्या आकर्षक सादरीकरणांनी शिवाजी विद्यापीठ शिवमय. शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा तरुणाईच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या शोभायात्रा, हलगी, लेझीम, ढोल व झांज पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण, जरी पटक्याचे मिरवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अश्वारूढ युवक यांमुळे विद्यापीठाचा परिसर आज पूर्णपणे शिवमय होऊन गेला. विद्यापीठात आज सकाळी ठीक 8:30 वाजता कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाला वंदन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. यानंतर कुलगुरू डॉक्टर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केलं. यावेळी विद्यापीठातील वसतिगृहे, विद्यार्थी भवन येथील विद्यार्थी विद्यार्थिनींसह राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी देशातील 12 राज्यातील 21 विद्यापीठातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल ताशाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील अश्वारूढ तरुणाच्या रूपाने छत्रपतींचे प्रतिरूप शोभायात्रेत अवतरले. भगवे फेटे आणि शुभ वस्त्रांकित तरुणाईमुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचं सुमारे 2 तास सादरीकरण केलं. यामध्ये हलगी वादनासह झांज पथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके, जरीपटका नाचविण्याचा उपक्रम यांचा समावेश होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय होऊन गेला. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर सरिता ठकार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे देशभरातून आलेले संचालक, कार्यक्रम अधिकारी, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.